रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. भाग 7. इंद्रियार्थेषु वैराग्य मनहंकार एव च जन्म मृत्यु जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. इंद्रियांच्या विषयांविषयी वैराग्य, अहंकाराचा अभाव आणि शरीराच्या ठिकाणी जन्म, मृत्यू, जरा, रोग आणि दुःख या दोषांचा वारंवार विचार करणे आणि विषयांविषयी वैराग्याची निकी पुरवणी मानसिकी जितियाथी वमिलिया अन्ना लाळ न घोटी रसना आंगन सुये आलिंगना प्रेताचिया विष खाणे नागवे जळत घरी न रिगवे व्याघ्र विवरा न वचवे वस्ती जेवी धडाडीत लोहरसी उडी न घालवे जैसी न करवे उशी अजगराची अर्जुना तेने पाडे जयासी विषय वार्ता नावडे नेदी इंद्रियाचे नितोंडे काहीच जाओ जयाचे मनी आलस्य देही अतिकार्ष्य शमदमी सौरस्य जयासी गा तपोव्रतांचा मेळावा जयाचे ठाई पांडवा युगांत जया गावा आंतू येता बहुयोगाभ्यासी हाव विजनाकडे धाव न साहे जो नाव संघाताचे नाराचाची आंथुरणे पूय पंकी लोळणे तैसे लेखी भोगणे ऐहिकींचे आणि स्वर्गाते मानसे ऐकोनी मानी ऐसे कुहिले पिशीत जैसे श्वानाचे का ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे सौभाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य होती जीव ऐसा उभय भोगी त्रासू देखसी जेथ बहुवसू तेथ जाण रहिवासू ज्ञानाचा तू आणि सचाडाची परी इष्टापुरते करी परी केले पण शरीरी वसोनेदी वर्णाश्रम पोषके कर्मे नित्य नैमित्तिके यान माझी काही न ठके आचरता परी हे मिया केले की हे माझेनी सिद्धी गेले ऐसे नाही ठेविले वासने माझी जैसे अवचितपणे वायुसी सर्वत्र विचरणे की निरभिमान उदय जणे सूर्याचे जैसे का श्रुती स्वभावता बोले गंगा काजे विन चाले तैसे अवष्टंभहीन भले वर्तणे जयाचे ऋतुकाळी तरी फळती परी फळलो हे नेणती तया वृक्षांची ऐसी वृत्ती कर्मी सदा एवं मनी कर्मी बोली जेथ अहंकारा उखी जाहली एका वळीची काढिली दोरी जैसी. ज्याच्या मनामध्ये विषयांविषयी वैराग्याची उत्तम आणि जिवंत अशी समृद्धी असते, आंबलेल्या अन्नाविषयी ज्याची जीभ जशी लाळ घोटत नाही, प्रेताला आलिंगन देण्यासाठी जसे कोणीही आपले अंग पुढे करत नाही, विष खाणे आवडत नाही, पेटलेल्या घरात शिरवत नाही, वाघाच्या गुहेत वस्ती करण्यासाठी जाववत नाही, रसरशीत तापलेल्या लोखंडाच्या रसात उडी घालवत नाही, मोठ्या अजगराची उशी जशी करवत नाही, त्याप्रमाणे त्याला विषयांचा विचार देखील आवडत नाही. इंद्रियांच्या द्वारे कोणत्याच विषयाला तो अंतःकरणापर्यंत जाऊ देत नाही. ज्याच्या मनात विषय सेवनाविषयी अतिशय आळस भरलेला असतो, देहाच्या ठिकाणी रोडपणा असतो व ज्याला शमदमाविषयी अतिशय गोडी असते. अर्जुना, जो तपे व व्रते एकसारखी करतो, ज्याला गर्दीच्या गावात येणे म्हणजे प्रलयासारखे संकट वाटते, ज्याला योग साधनेची उत्कट इच्छा असते, जनरहित वनात जाण्याची ज्याची धाव असते, तसेच ज्याला जनसमुदायाचे नाव देखील सहन होत नाही,
बाणांच्या शय्येवर जसे निजणे अथवा पुवाच्या चिखलात जसे लोळणे, तसे तो इहलोकीचे भोग भोगणे मानतो. स्वर्गातील उपभोगांचे नुसते वर्णन ऐकून जो त्याला श्वानाच्या कुजलेल्या मांसाप्रमाणे मानतो. अशा प्रकारे हे विषयांविषयीचे वैराग्य असते. हे वैराग्य आत्मप्राप्तीचा लाभ करून देणारे भाग्य आहे. याच्या योगाने जीव ब्रह्मानंदाचा भोग घेण्यास पात्र होतो. इह परलोकीच्या उपभोगांविषयी ज्याला पूर्णपणे कंटाळा असतो, तेथे ज्ञानाची वस्ती आहे असे जाणावे. सकाम पुरुषाप्रमाणे तो इष्टकर्म करतो, लोकोपयोगी कामे करतो, परंतु त्याचे ठिकाणी थोडा देखील अभिमान नसतो. वर्णाश्रम धर्माप्रमाणे तो नित्य नैमित्तिक कर्मांचे आचरण करतो, त्यांत काही कमी पडू देत नाही. पण ही कर्मे मी केली आणि माझ्यामुळे सिद्धीस गेली असा थोडा देखील अहंकार त्याच्या कर्मविषयक वासनेत नसतो. ज्याप्रमाणे वायू हा सहजपणे सर्वत्र संचार करीत असतो, किंवा सूर्य जसा कोणत्याही प्रकारचा अभिमान न ठेवता सर्वांना प्रकाश देत असतो, अथवा वेद जसे स्वभावताच निरपेक्ष भावाने उपदेश करत असतात, किंवा गंगा नदी कोणताही हेतू न ठेवता वाहत असते, त्याप्रमाणे त्याचे वागणे अहंकार विरहित असते. वृक्षास योग्य ऋतुकाळात फळे येत असतात, परंतु त्याची ज्यास आठवण नसते, त्या पुरुषाच्या मनाची स्थिती सदैव त्या वृक्षासारखी असते. ज्याप्रमाणे एक पदरी माळेतील दोरा काढून घेतला असता तिच्यातील मणी जसे सहजपणे गळून पडतात, त्याप्रमाणे त्याच्या मनातून, कर्मातून आणि वाचेतून अहंकाराचे विचार काढून टाकलेले असतात. संबंधे वीण जैसी अभ्रे असती आकाशी, देही कर्मे तैसी जयासी गा. मद्यपा अंगीचे वस्त्र, काले हातीचे शस्त्र, बैलावरी शास्त्र बांधले आहे. तया पाडे देही, जया मी आहे हे सेची नाही. निरहंकारता पाही तया नाव, हे संपूर्ण जेथे दिसे तेथेची ज्ञान असे. ये विषी अनारिसे बोलो नये, जन्म मृत्यू जरा दुःखे, व्याधी वार्धक्य कलुषे. तिये अंगान येता देखे दुरुनी जो, साधकू विवसिया का उपसर्गू योगिया. पावे उणेया पुरेया ओथ बाजेवी, वैर जन्मांतरीचे सर्पा मनोनी नवचे. तेवी अतिता जन्माचे उणे जो वाहे, डोळा हरळ न विरे, घाई कोत न जिरे. तैसे काळीचे न विसरे जन्म दुःख, म्हणे पूय गर्ते रिगाला, अहा मूत्र रंध्रे निघाला. कटारे मिया चाटीला कूच स्वेदू, ऐस ऐसिया परी जन्माचा कांटाळा धरी. म्हणे आता ते मी न करी जेणे ऐसे होय. हारी उमचावया ज्वारी जैसा ये डाया, की वैरा बापाचे या पुत्र जसे. मारिलियाचे निरागे पाठीचा जेवी सूड मागे, तेणे अपेक्षे लागे जन्मापाठी. परी जन्मती ते लाज, न सांडी जयाचे निज. संभाविता निस्तेज न जिरे जेवी, आणि मृत्यू पुढा आहे तोची कल्पांती काप आहे. परी आजीच होये सावधू जो. ज्याप्रमाणे आकाशातील ढग हे आकाशाला चिकटलेले नसतात, त्याप्रमाणे देहाच्या माध्यमातून झालेल्या कर्मांचा अहंकार त्याला स्पर्श देखील करत नाही. मद्य पिलेल्या माणसास आपल्या अंगावरील वस्त्रांचे स्मरण नसते, अथवा चित्रातील वीर पुरुषाच्या हातात शस्त्र असूनही ते निरुपयोगी असते. बैलाच्या पाठीवर शास्त्राच्या पोथ्या बांधल्या तरी त्याला जसे त्याचे ज्ञान नसते, त्याप्रमाणे ज्याला मी देहधारी आहे याचे स्मरण नसते, त्या अवस्थेला निरहंकारता हे नाव आहे असे जाणावे. ही संपूर्ण निरहंकारता ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी ज्ञान आहे.
याबद्दल काहीही शंका नाही. जन्म, मृत्यू, दुःख, रोग, वार्धक्य व पातके ही प्राप्त होण्याच्या अगोदरच त्यांना जो दुरूनच विचारपूर्वक पाहतो. ज्याप्रमाणे आपणास पिशाच बाधा होऊ नये म्हणून मांत्रिक अगोदरच दक्ष असतो. योगी हा समाधीला बंधनकारक ठरणाऱ्या रिद्धिसिद्धींना आधीच ओळखून असतो. अथवा भिंत वाकडी तिकडी होऊ नये म्हणून गवंडी जसा आधीच ओळंब्याची तयारी करतो. ज्याप्रमाणे सर्पाच्या मनातून जन्मोजन्मीचे वैर नाहीसे होत नाही, त्याप्रमाणे मागील जन्माचे दोष जो मनात बाळगतो, डोळ्यात गेलेला खडा जसा विरघळत नाही, अथवा जखमेमध्ये शस्त्र जसे जिरत नाही, त्याप्रमाणे तो भूतकाळातील जन्माचे दुःख कधी विसरत नाही. तो म्हणतो, मी मूत्रद्वारातून पुवाच्या खाड्यात गेलेल्या रेतापासून जन्म पावलो आहे. मातेचे स्तनपान करतेवेळी माझ्या तोंडात स्तनावरचा घामसुद्धा गेला आहे. या विचाराने तो जन्माचा तिरस्कार बाळगतो आणि म्हणतो, ज्या योगाने हे जन्मदुःख होईल ती गोष्ट मी यापुढे कधी करणार नाही. जुगारामध्ये हरवून गेलेले धन परत प्राप्त करण्यासाठी जुगारी जसा पुन्हा पुन्हा नवीन डाव खेळण्यास तयार होतो, अथवा वडिलांच्या वैराबद्दल मुलगा जसा सूड घेण्यास परिश्रम करतो, मोठ्या भावाला मारल्याच्या रागाने धाकटा भाऊ ज्याप्रमाणे मारणाऱ्याचा सूड घेण्याची इच्छा करतो, तितक्याच रागाने तो जन्मचक्र नाहीसा होण्याचे प्रयत्न करतो. संभावित मनुष्याला जसा अपमान सहन होत नाही, त्याप्रमाणे त्याचे अंतःकरण जन्म घेण्याची लाज सोडत नाही. पुढे येणारा मृत्यू कल्पांता इतका लांब असला तरी तो आजच सावध होतो. माझी अथाव म्हणता थडियेची पंडुसुता, पोहणार आईता कासे जेवी, कान पवतारणाचा ठाओ, सांभाळी जे जैसा आओ, ओढण सुई जे घाओ न लागताची, पाहेचा पेणा वाटवधा, तव आजीची होई जे सावधा, जीहून वचे औषधा धावी जे जेवी, एरवी ऐसे घडे जो जळत घरी सापडे, तो मग पवाडे कुहा खणो, चोढिये पाथरू गेला तैसेनी जो बुडाला, तो बोंबेही सकट निमाला कोण सांगे, म्हणून समर्थेसी वैर जया पडिले हाड खाईर, तो जैसा आठई पाहर परजुनी असे, ना तरी केळवली नोवरी का संन्यासी जयापरी, तैसा न मरता जो करी मृत्यू सूचना, पैगा जो ययापरी जन्मेची जन्मनिवारी, मरणे मृत्यू मारी आपण उरे, तया घरी ज्ञानाचे सांकडे नाही साचे, जया जन्म मृत्यूचे निमाले शल्य, आणि तयाची परी जरा न टेकता शरीरा, तारुण्याची आभरा माझी रेखे, म्हणे आजीच्या अवसरी पुष्टी जे शरीरी, ते पाहे होईल काचरी वाळली जैसी, निदैवाचे व्यवसाय तैसे ठाकती हातपाय, अमंत्री राजाची परी आहे बळायया. अर्जुना, या नदीमध्ये अथांग पाणी आहे असे कोणीतरी म्हणताच पोहण्यास निघालेला मनुष्य काठावर असताना जसा कासोटा बळकट घालतो, रणांगणामध्ये जाण्यापूर्वीच योद्ध्याला जसे धैर्य सांभाळावे लागते, अथवा शस्त्राचा घाव लागण्यापूर्वी ढाल जशी पुढे करावी लागते, उद्याच्या मुक्कामात वाटमारे लोक आहेत हे कळताच प्रवासी मनुष्य जसा आजच सावध होतो, शरीरातून जीव निघून जाण्यापूर्वी जशी औषधांसाठी धावाधाव करावी लागते, कदाचित असे घडेल की जर मनुष्य आग लागलेल्या घरात सापडला तर आपल्या शक्तीने घरात विहीर खणून घराला लागलेली आग तो विझवू शकत नाही. खोल दरीत पडलेला दगड जसा बुडून तळाशी जातो
त्याप्रमाणे संसाररूपी सागरात जो बुडतो त्याने कितीही आरडाओरडा केला तरी कोणास ऐकू येत नाही. नंतर तो बुडाला हे तरी कोणी सांगू शकेल काय? ज्याचे शक्तिशाली मनुष्याशी हाडवैर निर्माण झाले आहे तो जसा 8ही प्रहर शस्त्र सज्ज ठेवून असतो. उपवर झालेली मुलगी लग्नापूर्वी माहेराविषयी उदासीन असते, अथवा संन्यास घेऊ इच्छिणारा साधक सर्व संग परित्याग करण्यापूर्वीच मनाने जसा संन्यासी बनलेला असतो, त्याप्रमाणे मरण येण्यापूर्वीच तो पुढे येणाऱ्या मरणासंबंधी विचार करून उदास झालेला असतो. याप्रमाणे जो जिवंतपणीच भावी जन्माचे निवारण करतो आणि या मनुष्यदेहाच्या मृत्यूने पुढे येणारा मृत्यू नाहीसा करतो, म्हणजे जन्म मृत्यू हे मिथ्या आहे हे जाणून आत्मस्वरूपी लीन असतो. याप्रमाणे ज्याच्या हृदयातील खुपत असलेले जन्ममृत्यूचे दुःख नाहीसे झाले आहे त्याच्या ठिकाणी ज्ञानाची काहीही उणीव नसते. त्याप्रमाणेच शरीराला वार्धक्य येण्यापूर्वी ऐन तारुण्याच्या भरात असताना जो पुढे येणाऱ्या वार्धक्याविषयी विचार करतो तो म्हणतो, आज माझ्या शरीरामध्ये जी शक्ती आहे ती उद्या निघून जाईल आणि या शरीराची वाळलेली काचरी होईल. भाग्यहीन मनुष्याने केलेले विविध व्यवसाय जसे बंद पडतात त्याप्रमाणे हातापायांची कर्मे बंद पडतील. राजाला जर धर्मवान मंत्री नसेल तर राज्याची जी दुस्थिती निर्माण होते तसाच प्रकार या शरीरबळाचा होईल. फुलांचिया भोगा लागी प्रेम टांगा ते करे याचा गुडघा तैसे होईल. ओढाळाच्या खुरी आखरू आते बुरी ते दशा माझिया शिरी पावेल गा. पद्मदळेसी साळे भांडताती हे डोळे ते होती पडवळे पिकली जैसी. भुवईची पडळे ओमथती शिनसाळे उरू कुही जेल जळे आसुवाचेनी. जैसे बाबुळीचे खोड गिरबडूनी जाती सरड तैसे पिचडी तोंड सरकटी जेल. रांधवणी चुली पुढे परे उन्मादती खातवडे तैसीची ये नाकाडे बिडबिडती. तांबुले ओठ राऊ हासता दात दाऊ सनागर मिरवू बोल जेणे. तयाची पाहे या तोंडा येईल जळंबटाचा लोंढा या उमळती दाढा दातांसहित. कुळवाडी रिणे दाटली का वांकडी या ढोरे बैसली तैसी नुठी काही केली जीवची हे. कुसळे कोरडी वारेने जाती बरडी तैसी आपदा तोंडी दाढी येसी. आषाढीचे निजळे जैसी झिरपती शैलाची मवळे तैसे खाडी होनी लाळे येती पूर. वाचेसी अपवाडू कानी अनगडू पिंड गरुवा माकडू होईल हा. तृणाचे बुजवणे आंदोळे वारे न गुणे तैसे येईल कांपणे सर्वांगासी. पाया पडती वेंगडी हात वळती मुरकुंडी बरवेपणा बागडी नाचवी जाईल. फुलांचा सुगंध घेण्याकरिता ज्या नाकाला सुगंधाचे प्रेम असते ते नाक वृद्धापकाळात उंटाच्या गुडघ्याप्रमाणे बसके आणि विद्रूप होऊन जाईल. ओढाळ अशा गुरांची खुरे आषाढ महिन्यात वाहणाऱ्या वाऱ्याने बुरशीयुक्त झालेली असतात. त्याप्रमाणे वृद्धापकाळामध्ये माझ्या डोक्याची दुर्दशा होऊन जाईल. आज तारुण्यामध्ये असणारे डोळे सौंदर्याच्या अभिमानाने कमळाच्या पाकळीशी स्पर्धेने भांडत असतात. तेच डोळे वृद्धापकाळात पिकलेल्या पडवळाप्रमाणे होतील. भुवयांचे पडदे झाडाच्या वाळलेल्या सालीप्रमाणे डोळ्यांवर लोंबतील आणि डोळ्यांतील ओघळणाऱ्या पाण्याने ऊर कुजून जाईल. ज्याप्रमाणे सरडा हा बाभळीच्या खोडावरून सारखा खालीवर आल्यामुळे तो डाकाने बुळबुळीत होतो त्याप्रमाणे थुंकीने तोंड गिरबडून जाईल. स्वयंपाक करणाऱ्या चुलीपुढे खणलेल्या घरात
ज्याप्रमाणे घाणेरडे पाणी साचून जसे बुडबुडे येतात, त्याप्रमाणे नाकपुड्या शेंबडाने बरबटून जातील. जो आज विडा खाऊन ओठ लाल करतो, हसताना चकचकीत दात दाखवितो, मुखाने सुंदर शब्दांचे भाषण करून जगात मिरवितो, त्याच तोंडाला वार्धक्यामध्ये कफाचा लोंढा येईल आणि दाढा दातांसह उखडून निघतील. शेतीचा व्यवसाय कर्जाने बसला असता त्याची प्रगती होत नाही, अथवा झडीच्या पावसाने गुरे एकदा बसली म्हणजे उठत नाहीत, त्याप्रमाणे वार्धक्यामध्ये जीभ एकदा जड झाली की ती काही बोलू शकत नाही. माळरानावरची वाळलेली कुसरे ज्याप्रमाणे वाऱ्याने उडून जातात, त्याप्रमाणे मुखाच्या ठिकाणी दाढीची दुर्दशा होऊन जाते. आषाढ महिन्यातील पावसाच्या झडीने जशी पर्वतांची शिखरे पाझरत असतात, त्याप्रमाणे ओठांच्या दोन्ही बाजूंच्या खिंडीतून लाळ पाझरू लागते. वाणीला शुद्ध बोलण्याचे सामर्थ्य राहत नाही. कानांची कबाडे बंद होऊन जातात. अशा प्रकारे शरीर हे म्हाताऱ्या माकडाप्रमाणे बेडौल होऊन जाते. गवताचे तयार केलेले बुजगावणे जसे वाऱ्याने हलत असते, तसे सर्व शरीराला कापरे येईल. पायात पाय अडकतील, हात वाकडे होतील. आत्ताचे सौंदर्य वार्धक्यामध्ये सोंगाप्रमाणे नाचविल. मळमूत्रद्वारे होऊनी ठाती खोकरे, नवसिये होती इतरे माझिया निधनी. देखोनी थुंकील जगू, मृत्यूचा पडेल पांगू. सोयिरिया उबगू येईल माझा. स्त्रिया म्हणती विवसी, बाळे जाती मूर्छी. किंबहुना चिळसी पात्र होईन. उभळीचा उजगरा, शेजालिया साईलिया घरा. शिणवील म्हणती म्हातारा, बहुतांते हा. ऐसी वार्धक्याची सुचणी, आपणी या तरुणपणी. देखे मग मनी विटे जोगा. म्हणे पाहे हे येईल, आणि आताचे भोगिता जाईल. मग काय उरेल हिता लागी. म्हणून नाही कणे पावे, तव आई कोणी घाली आघवे. पंगून होता जावे तेथून या. दृष्टी जवा आहे, तव पाहावे ते तुले पाहे. मुखत्वा आधी वाचावा हे सुभाषिते. हात होती खुळे, हे पुढील मोटके कळे. तव करुणी घाली सकळे दानाधिके. ऐसी दशा येईल पुढे, तै मन होईल वेडे. तव चिंतुनी ठेवी चोखडे आत्मज्ञान. जै चोर पाहे झोंबती, तव आजची रुसिजे संपत्ती. का झांका झाकी वाती, न वचता कीजे. तैसे वार्धक्य यावे, मग जे वाया जावे. ते आताची आघवे सवते करी. आता मोडूनी ठेली दुर्गे, का वळीत धरिले खगे. तेथ उपेक्षुनी जो निगे, तो नागवला की. तैसे वृद्धाप्य होय, आले पण वाया जाय. जे तो शतवृद्ध आहे, नेणो कैचा. मलमूत्राची द्वारे फुटक्या भांड्याप्रमाणे होतील. त्यावेळी लोक माझ्या लवकर मरण्याकरता नवस करतील. अशी माझी वार्धक्यातील विचित्र अवस्था पाहून जग माझ्यावर थुंकेल. नातेवाईकांना माझ्या मृत्यूची काळजी लागेल. याप्रमाणे सर्वांनाच माझा कंटाळा येईल. स्त्रिया मला पिशाच म्हणतील. लहान मुले मला भिवून मूर्छित होतील. अधिक काय सांगावे, माझी सर्वांना किळस येईल. शेजारच्या घरात झोपलेल्या लोकांना माझ्या खोकल्याने त्रास होऊन जागरण होईल. त्यावेळी ते म्हणतील की हा म्हातारा आणखी किती त्रास देईल कळत नाही. तरुण असतानाच अशा म्हातारपणीची सूचना जो विचारदृष्टीने पाहतो आणि त्या म्हातारपणाला मनापासून विटतो, तो म्हणतो उद्या हे असे म्हातारपण येईल आणि आज असलेले तारुण्य बघता बघता निघून जाईल. मग आपले हित साधण्यास काय शिल्लक राहील. म्हणून बहिरेपणा आला नाही तोपर्यंत तो अध्यात्माचे विचार ऐकून घेतो आणि शरीर साथ देते तोपर्यंत तो तीर्थयात्रा करून घेतो.
दृष्टी आहे तोपर्यंत विश्वातील सत्य शिव सुंदर पाहून घेतो आणि वाचा बंद होण्यापूर्वी मंगलमय सुभाषिते पाठ करून ठेवतो. वार्धक्यामध्ये आपले हात लुळे होतील हे जाणून तो आत्ताच पवित्र हाताने सर्व दान धर्म करून घेतो. इंद्रियांची अशी दुर्दशा होईल आणि मन देखील वेडेपिसे होईल म्हणून तो शुद्ध स्वरूप आत्मज्ञानाचा विचार करून ठेवतो. उद्या आपणास चोर लुटून नेईल हे जाणून तो आपल्या संपत्तीची योग्य व्यवस्था करतो अथवा दिवा मालवण्यापूर्वीच सर्व वस्तू व्यवस्थित झाकून ठेवतो. त्याप्रमाणे उद्या वार्धक्य यावे आणि जीवनाचे खरे हित साधण्या वाचून ते व्यर्थ जावे त्यापेक्षा तो आजच तारुण्यामध्ये पारमार्थिक हित साधून घेतो. वाटेमध्ये डोंगरांचे चढ उतार आहेत हे जाणून पक्षी आपल्या घरट्याकडे परत चाललेले आहेत तेव्हा संध्याकाळ झाली आहे असे समजून जो आपल्याजवळ काही ऐवज न घेताच जातो त्याला चोर कसे बरे लुटू शकेल. त्याप्रमाणे उद्या वार्धक्य येईल आणि आजचे तारुण्य व्यर्थ जाईल म्हणून जो पारमार्थिक हित पाहत नाही त्याला प्रत्येकाला 100 वर्षे आयुष्य नसते हे कळणार कसे. झाडिलींची कोळे झाडी तया न फळे जेवी बोंडी जाईला अग्नी तरी राखोंडी जाळील काही म्हणून वार्धक्याचे नि आठवे वार्धक्या जो नागवे तयाच्या ठाई जाणावे ज्ञान आहे तैसेची नाना रोग पडी घाती ना जव पुढा अंग तव आरोग्याचे उपेग करुनी घाली सापाच्या तोंडी पडिली जे उंडी ते लाहुनी सांडी प्रबुद्ध जैसा तैसा वियोगे जेणे दुःखे विपत्ती शोक पोखे ते स्नेह सांडूनी सुखे उदासू होय आणि जेणे जेणेकडे दोष सुतील तोंडे तया कर्मरंध्री गुंडे नियमाचे दाटी ऐस ऐसी या आईती जयाची परी असती तोची तो ज्ञान संपत्ती गोसावी गा आता आणिक ही एक लक्षण अलौकिक सांगेन ऐक धनंजया. ज्याप्रमाणे एकदा झाडलेली तिळाची बोंडे पुन्हा झाडली तर जसे तीळ सापडत नाहीत अथवा अग्नी जरी असला तरी एकदा राखुंडी झाला मग तो कोणत्याही पदार्थाला जाळील काय. म्हणून भविष्य काळात पुढे वार्धक्य येणार आहे हे जाणून तारुण्यामध्ये जो अध्यात्मज्ञान प्राप्त करून घेतो त्याचे वार्धक्य कायमचे संपलेले असते. त्याच्या ठिकाणी आतूनच ज्ञान प्रकट झालेले असते. तसेच पुढे नाना प्रकारचे रोग शरीराला ग्रासतील म्हणून त्यापूर्वी तो आरोग्याचा उपयोग परमार्थ प्राप्तीसाठी करून घेतो. सापाच्या तोंडातून पडलेला अन्नाचा गोळा शहाणा मनुष्य घराच्या बाहेर नेऊन टाकतो. देहाच्या स्नेहामुळे अनुकूल विषयांचा वियोग दुःख विपत्ती आणि शोक प्राप्त होतात. त्या स्नेहाचा त्याग करून जो सुखासमाधानाने उदास होऊन राहतो. ज्या ज्या इंद्रियांच्या द्वारे पापे प्रवेश करतील त्या त्या कर्म करणाऱ्या इंद्रियांच्या बिळांमध्ये निग्रहाचे धोंडे ठोकून घट्ट बसवितो. याप्रमाणे जो आचरण करत असतो तोच ज्ञानरूप संपत्तीचा स्वामी आहे. अर्जुना, आता आणखीही एक अलौकिक लक्षण तुला सांगतो, तरी तू त्याचे श्रवण कर.